नाशिक जिल्हा न्यायालयाने कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांना 2 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आल्याचे वृत्त समोर आलेलं आहे. 2 वर्षाचे कारावास आणि 50,000चा दंड अशी शिक्षा न्यायालयाने कोकाटे यांना सुनावली आहे. 1995 साली कागदपत्र फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. त्या प्रकरणी ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी याविरोधात याचिका दाखल केली होती. माणिकराव कोकाटे यांनी त्यांचे बंधू यांच्या विरोधात गुन्हा दाखल होता. नेमकं प्रकरण काय आहे? 1995 ते 1997 सालचं हे प्रकरण असून कागदपत्र फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप करत माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात दावा दाखल केला होता. माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांनी शासनाकडून ज्या सदनिका मिळतात त्या सदनिका घेतल्या होत्या. त्यावेळेस त्यांनी सांगितले होते की आमचं उत्पन्न कमी आहे आणि आम्हाला दुसरं घर नाही, अशा स्वरूपाची माहिती त्यांनी दिलेली होती. त्या सदनिका त्यांना शासनाच्या माध्यमातून मिळालेल्या होत्या. मात्र त्यावेळी तत्कालीन अधिकाऱ्यांनी या संदर्भातील तक्रार केली होती. 1995 साली कोकाटे हे आमदार होते तर दिघोळे हे मंत्री होते. गेल्या अनेक वर्षापासून दिघोळे आणि कोकाटे यांच्यामध्ये हा वाद सुरू होता. लोकप्रतिनिधीला 2 किंवा त्यापेक्षा जास्त वर्षाची शिक्षा झाल्यास त्यांच्या सभागृहाचे सदस्यत्व रद्द होते. त्यामुळे आता माणिकराव कोकाटे यांना मंत्रिपद आणि आमदारकी गमवावी लागू शकते. त्यामुळे आता माणिकराव कोकाटे वरिष्ठ न्यायालयात जाऊन त्यांना सुनावण्यात आलेल्या शिक्षेविरोधात धाव घेत स्थगिती घेतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र जर वरच्या न्यायालयाने सत्र न्यायालयाने सुनावण्यात आलेल्या शिक्षेला स्थगिती न देता ती कायम ठेवल्यास कोकाटे यांची आमदारकी आणि मंत्रिपद जाऊ शकते.